नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रतिभा फॅशन लेडीज टेलर या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर पहा, आपण आज ब्लाऊजची फिटिंग कशी करायची ते व्यवस्थित एकदम सरळ असं बघणार आहोत व्हिडिओमध्ये. सगळ्यात पहिले काय करायचं आहे, मी शोल्डर जॉईंट करून घेतलेले आहेत पहा. तर आपला ब्लाऊज असा उलटा करून घ्यायचा आहे. जे काही आपलं कंबरचं माप आहे त्याचा चौथा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. पायदा माझं 28 आहे, तर मी त्याचा 7 इंच टाकलेला आहे. त्याच्यानंतर पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन असं तुम्हाला पहिले मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि वरती पण जे आपलं छातीचं माप आहे ते पहा. आता गळ्याच्या साईडला मोजताना काय करायचं आहे, असं थोडंसं गळ्याच्या 1-1.5 इंच वरती घ्यायचं आहे आणि मग मोजायचं आहे. माझा इथे 34 इंच आहे, तर मी 8.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. काय करायचं आहे, प्रत्येक वेळेस फिटिंग करताना पहिले आधी मोजून घ्यायचं. पहा, आपण जेव्हा कटिंग करतो मागचा टच देताना काय होतं, थोडंसं मागं पुढं होतं. त्याच्याकरता पहिले मोजून घ्यायचं, मार्किंग करून घ्यायचं आणि मग अशी लाईन आपण काय करायचं, हे उरलेला जो तुकडा आहे तो कटिंग करून घ्यायचा. पहा, जसं आपण मागच्या साईडला केलं आहे तसं पुढच्या साईडला पण करून घ्यायचं आहे. पहा, आता हे आपलं जसं मार्किंग पूर्ण झालेलं आहे, कटिंग करून घेतलं. आता ब्लाऊज पुढच्या साईडला पहा. पुढच्या साईडला करताना काय करायचं आहे, आपली जी हुकची पट्टी आहे ना, त्या हुकच्या पट्टीपासून मोजायचं आहे. पहा, आपल्याला आता जसं मी व्हिडिओमध्ये तुम्ही पाहता तसं आता इथं आपण 8.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि पुढं पण 1.5 इंच शिलाई मार्जिन. जसं आपण मागच्या भागाला केलं आहे तसंच पुढच्या भागाला पण करून घ्यायचं. जेणेकरून काय होतं, पहा, दोन मागच्या पुढचा भाग छोटा मोठा होत नाही. त्याच्याकरता दोन्ही साईडनी मोजून घ्यायचं आहे. कमरेच्या साईडला जसं माझा 28 इंच आहे, तुमचं जितकं आहे त्या पद्धतीने घ्यायचं आहे. त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन असं मागच्या भागावरती ठेवून घ्यायचं. पहिल्या मागच्या भागाचा मध्य काढा आणि मग तुम्हाला कळेल मागचा भाग छोटा होतो पण मोठा होतो. जसं आपण मागचा भाग कटिंग करून घेतला आहे तसंच त्याच पद्धतीने पुढचा पण कटिंग करून घ्यायचा आहे सेम. मी इथं पिन लावून घेतलेली आहे. पहा, तुम्ही पण अशी एक पिन लावून घ्या, मागचा पुढचा भाग सरळ करून घ्या. त्याच्यानंतर असं पुढच्या भागाला पण मार्किंग करा आणि जसं आपण मागचा भाग कटिंग केला आहे त्याच पद्धतीने पुढचा भाग कटिंग करून घ्या. म्हणजे दोन्ही भाग सारखेच होतील आणि मागचा पुढचा भाग कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्या. आणि आता काय करायचं आहे, मोंड्याच्या साईडला पहा, जिथं पुढं कपडा कमी जास्त दिसते तिथं थोडासा कटिंग करून घ्या. कटिंग करून थोडंसं आपला जसा मोंड्याचा शेप आहे ना तसं एकदम तसं ठेवून घ्यायचं आहे. थोडंसं कटिंग करायचं आहे, एकदम जसं तुमचा जेवढा जास्त आलाय तेवढाच कटिंग करून घ्या. आणि त्याच्यानंतर काय करा, 2 इंच मोंड्याच्या साईडला असं 2 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि तिथं एक कट देऊन द्या. जेणेकरून काय होतं, पहा, आपण जेव्हा बाही जॉईन करतो ना आणि फिटिंग करतो, फिटिंगच्या लाईनचे मोंड्यातले जे मागं पुढे होतात, खालवर येतात पहा आपले ते जॉईंट, त्याच्याकरता काय करायचं, 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. आता पहा, मी हुकच्या साईडचा जे पार्ट आहे ना तो पहिले मोजून कटिंग करून घेतला आहे. तोच पार्ट जिकडून आपण आयपट्टी लावतो ना त्याच पार्टवर ठेवायचा आहे आणि थोडासा जास्त आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. पहा, जसं पूर्ण आपण ते मोजून घेतलं तर मग इकडे मोजायची गरज नाही. तोच पार्ट उचलून इकडे त्याच्यावरती ठेवायचा आणि कटिंग करून घ्यायचा. आता हे असं दोन्ही सारखेच आहेत का ते पूर्ण चेक करून घ्यायचं. पहा, थोडंफार जरी कपडा कमी जास्त असल्यानंतर काय होतं, मग ते खालवर होतं आणि फिटिंग पण खालवर येते आपल्यावाली. मागचा पुढचा भाग बी मग असं जमत नाही. त्याच्याकरता काय करायचं, पहिले करून घ्यायचं, कापून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पाहता येते चारही पार्ट एकावरती एक ठेवून पहा सगळे बरोबर आलेले आहेत का. याने काय होतं, आपला कोणताच भाग कमी जास्त होणार नाही. त्याच्याकरता काय करायचं आहे, पहिले आपले व्यवस्थित ब्लाऊज चेक करून घ्यायचा पहा प्रत्येक वेळेस. आता चारही भाग मी एकावरती एक ठेवले आहेत आणि काय करायचं आहे, चारही भाग एकावर एक ठेवताना काय करायचं आहे, आपल्या आईची पट्टीचा आणि मागचा भाग हा सेमच येईल. पण आपण जिकडून हुकच्या पट्टीचा आणि तो भाग सेमच येईल. पण आपण जी आईची पट्टी आहे ती काय करायची आहे, पुढं वाढवून ठेवायची आहे आणि मग ते चेक करून घ्यायचं आहे. पहा, आता हे चेक करून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे, बाहीला पण तसंच करून घ्यायचं. आपली बाहीची जे आपण मास्तर जोडल्याच्या नंतर आपले चारही भाग एक सारखेच आहेत की नाही, ते सारखे नसेल तर काय करायचं आहे, एकदम सारखे करून घ्यायचे आहे. आणि मग त्याच्यावर काय करायचं आहे, असं आपण पुढच्या भागाला आणि मागच्या भागाला कसं 2 इंचावरती मार्किंग करून कट देऊन घेतला होता तसंच याला पण 2 इंचावरती मार्किंग करायचं आहे, कट देऊन घ्यायचं आहे. जेणेकरून काय होतं, पहा, मोंढ्यातले जॉईंट खालवर होणार नाहीत आपले. तर सगळ्यात पहिले आपल्याला ही काळजी घ्यायची आहे, कट देऊन घ्यायचा पहा बाहीला पण आणि मागच्या पुढच्या भागाला पण. आता पहा, ब्लाऊज इथं सरळ करून घ्यायचं आहे. मग सरळ करून घेतल्याच्या नंतर काय करायचं आहे, आपल्याला बाही जॉईन करायची आहे. तर सगळ्यात पहिले काय करायचं, पहा, आता माझे इथं दोन्ही साईडचे शोल्डर काय आले, सारखेच आले, मागं पुढं कपडा झालेला नाही. तर तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं आहे, तिथं मागं पुढं जिथं कपडा असेल ना तो एकदम सरळ असा कटिंग करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बाही जॉईन करायची. पहा, आपल्या बाहीचं मार्किंग काय आहे, अर्धा इंचावरती. तर दोन्ही साईडला मार्किंग करून घ्यायचं. जेणेकरून काय होतं, पहा, दोन्ही शोल्डरचे जे वरचं शोल्डर आहे ना ते एकदम सारखंच येतं, त्याच्यात पण छोटं मोठं होत नाही. त्याच्याकरता काय करायचं आहे, दोन्हीकडे मार्किंग करून घ्यायचं. आता बाह्यांना काय केलं आहे, पहा, मी पुढच्या भागाला जे आहे ना ते क्रॉसमध्ये मार्किंग करून घेतात. जेणेकरून काय होतं, आपली बाही सरळ लागल्या जाते. पहा, पुढचा भाग मागचा पुढं असं लागल्या जात नाही. सगळ्यात पहिले ही एक काळजी घ्यायची, तुम्ही सगळ्यात पहिले मार्किंग करून घ्यायची. आता पहा, मी बाही मध्यावर ठेवली आहे. जॉईंट करताना काय करायचं आहे, शोल्डरवरती ठेवायची आणि आपली बाही ब्लाऊजला पुरते की नाही पुरते ते पहिले चेक करून घ्यायचं आणि मग मध्यातून जॉईन करायला चालू करून द्यायचं. पहा, शक्यतो तुम्ही जर नवीन शिकणारे असणार
तर शक्यतो पहिले मध्यातूनच जॉईन करा आणि जर तुम्ही रेग्युलर जरी शिवत असाल तरी पण मध्यातूनच जॉईन करा. जेणेकरून काय होतं थोडीफार जरी आपली बाही जास्त झाली तर आपण साईड फिटिंगला कटिंग करून घेऊ शकतो. जसं एका साईडला मध्यातून जॉईन करून झाली का तसंच ब्लाऊज फिरून घ्यायचा आणि परत मध्यातूनच जॉईन करायला चालू करायचं. याने काय होतं पहा थोडीफार जरी जास्त झालेली असेल ना आपण साईडनी कपडा कटिंग करू शकतो. पण तुम्ही जर साईडनी एका साईडनी जर जॉईन करायला चालू केलं तर मध्यातला कट जरा बाहीचा आणि ब्लाऊजच्या शोल्डरचं जर सेमच जर नाही आलं तर मग ते आपली फिटिंग करायला बी चुकते आणि मग ते मोंड्यातले जॉईंट बी सरळ येत नाही. तर शक्यतो चालू करताना काय करता आहे तुम्ही मध्यातूनच चालू करून द्या बाही जॉईन करायला आणि नंतर मग थोडंफार जर उरला असेल तुमचा कपडा कटिंग करून घ्या. आता पहा इथं आपली बाही जॉईन करून झालेली आहे आणि आपल्या बाहीला कुठंच रिंकल्स सुना अशा अजिबात आलेल्या नाही. त्याच्याकरता काय करायचं आहे तुम्ही मध्यातूनच जॉईन करायला चालू करायचे आहे. शोल्डरच्या याच्यापासूनच जॉईन करायची आहे बाही. मी एका साईडला जशी जॉईन करून घेतली आहे तशीच मी तुम्हाला दुसऱ्या साईडला पण कशी जॉईन करायची ते दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. दोन्ही बाह्या त्याच पद्धतीने जॉईन करायच्या आहेत. पहा मी पहिली बाही पण मध्यातूनच ठेवली आहे आणि दुसरी ठेवताना पण मध्यातूनच ठेवून जॉईन करून घेतली आहे. सगळ्यात महत्वाचं मेन म्हणजे काय करायचं आहे पुढचा आणि मागचा भाग बाह्यांचा लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला असं क्रॉस मध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे. बऱ्याचशा मैत्रिणीचं काय होतं पहा मार्किंगच करत नाही काही गडबडीत काय करता मागचा भाग पुढून पुढचा भाग माग असा होतो आणि त्याच्यानंतर मग ते ब्लाऊज अंगात घातल्यावरती ते एकदम फिटिंगला बरोबर बसत नाही. त्याच्याकरता काय करायचंय आपण जर काही गडबडीत ब्लाऊज शिवत असेल तर प्रत्येक गोष्टीची पहिले काळजी घ्यायची आहे आणि नंतरच मग शिवायला बसायचं आहे ब्लाऊज. पहा मी शक्यतो काय करते ब्लाऊज कटिंगच्या टायमालाच बाह्यावरती मार्किंग करून घेते आणि जेणेकरून काय होतं जेव्हा आपण बाईला अस्तर ही जोडतो तेव्हा पण उलट सुलट होत नाही. तेव्हा पण आपल्याला समजून जातो की मागचा भाग कोणता पुढचा भाग कोणता. जेणेकरून काय होतं मग बाही जॉईंट अस्तर जॉईंट करायला पण एकदम पद्धतशीर जॉईंट होती बाही आणि अस्तर पण आणि एकदम सरळ असं झालं जातं. आता पहा सगळ्यात पहिले काय केलं मी बाही जॉईंट इकडची पण बाही जॉईंट करून बाही जॉईन झाल्याच्या नंतर काय करायचं आहे आपल्याला पाठ असे एकामेकावरती ठेवून बघायचे आहे. छोटा मोठा तर नाही ना मागचा पुढचा पाठ. जर तुमचा छोटा मोठा होता असेल तर काय करायचं आहे थोडंसं बाहीमध्ये दाबून घेऊ शकता. नाहीतर पुढचा भाग जर मोठा होता असेल तर तुम्ही जिथं क्रॉस पट्टी जॉईन करताना तिथं पण दाबून घेऊ शकता. शक्यतो काय करायचं आहे बाही जॉईन केल्याच्या नंतर प्रत्येक वेळेस बाहीला डबल टिप देऊन घ्यायची आहे. पहा मी तशी बाहीला डबल टिप देऊन घेतलेली आहे. इकडच्या साईडला पण मी चेक करून घेतलं. पहा प्रत्येक वेळेस दोन्ही साईडला चेक करायचं आणि मगच बाहीला टिप देऊन घ्यायची आहे. आता काय केलं मी ब्लाऊज इथं सरळ करून घेतला आहे आणि त्याच्यानंतर सरळ ब्लाऊज वरती वरून काय करायचं आहे एक पाव इंच एवढीच आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे. जेणेकरून काय आपण अंडरग्राऊंड ब्लाऊजला शिलाई करणार आहोत तर वरून पहिले सरळ ब्लाऊज करून एक टिप मारून घ्यायची आणि साईडचा जो कपडा आहे ना तो काय करायचा कटिंग करून घ्यायचा. जेणेकरून काय होतं ब्लाऊज फिनिशिंग मध्ये येतं. पहा आपलं आतल्या साईडला पण फिनिशिंग दिसते आणि बाहेरच्या साईडला पण फिनिशिंग दिसते. जसं एका साईडला करून घेतलं तशा दुसऱ्या साईडला मी टिप मारून त्याचा साईडचा कपडा कटिंग करून घेतला आहे. आता काय करायचं आहे आपल्याला ब्लाऊज उलटा करून घ्यायचा. पहा सगळ्यात महत्वाचं काय आहे ब्लाऊज उलटा करून घेतल्याच्या नंतर आपण जे आधी पहिले टिप दिली ना त्याच्यावरती एक फिनिशिंग येण्यासाठी काय करायची त्याच्यावरती एक वरून टिप देऊन द्यायची. याने काय होतं पहा जेव्हा आपण ब्लाऊजला आतल्या साईडला मार्किंग करतो ना तेव्हा काय होतं असं ब्लाऊज ओढल्या बिडल्या जात नाही. ओढल्या गेला तरी ते साईडचा कपडा साईडमध्ये दाबला राहतो. जशी एका साईडने टिप मारली तशी दुसऱ्या साईडनी मी तुम्हाला दोन्ही साईडचं दाखवलं. पहा एका साईडचं दाखवलं जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. त्याच्याकरता मी फिटिंग करताना पण दोन्ही साईडची फिटिंग दाखवते आणि टिपा मारताना पण दोन्ही साईडच्या टिपा दाखवते जेणेकरून नवीन जरी कोणी शिकणाऱ्या मैत्रिणी असतील तरी त्यांच्या पण लक्षात येऊन जाईल. पहा एका साईडचं जर दाखवलं तर तुमच्या लक्षात बसणार नाही. त्याच्याकरता मी दोन्ही साईडचं दाखवलं आहे. आता हे टिपा मारून झाल्याच्या नंतर सगळ्यात पहिले काय करायचं पहा असा एकदम बरोबर तिसरा आपला ब्लाऊज करून घ्यायचा आहे. तुम्ही हवं वाटलं तर काय करा मध्यभागी पिना लावून घ्या. त्याच्यानंतर काय करायचं आहे पहा जी आपली आईची पट्टी आहे ना ती आईची पट्टी सोडून देऊन त्याच्या पुढे आपल्या छातीचा चौथा जो आहे ना तो मार्किंग करून घ्यायचा. तुमचं जे काही छातीचा चौथा आहे तर त्याच्यावर मार्किंग करा आणि मग तिथं एक पॉईंट देऊन घ्या आणि जसं आपलं कंबरचा चौथा आहे खालच्या साईडला तसंच ती आईची पट्टी पुढे सोडून देऊन तसंच इथं बी कंबरचा चौथा टाकायचा मार्किंग करून घ्यायचं. पहा माझं इथं 28 इंच कंबर आहे तर मी 7 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. आणि तसंच बाहीला पण काय करायचं आहे आपलं जे काही दंडगेर आहे त्याचा अर्ध करायचं आणि त्या मग आपल्याला बाहीला एक पॉईंट देऊन घ्यायचा. माझं इथं 11 इंच आहे तर मी 5.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. हवं काय करायचं मग सरळ असं पट्टीने रेषा आखून घ्या. तुमच्याकडे जर पट्टी असेल तर रेषा आखून घ्या किंवा असं हाताने मारलं तरी चालेल. तर सगळ्यात मेन महत्वाचा मुद्दा तुमचे मोंड्यातले जॉईंट खालीवर होतात तर काय करायचं जिथं आपलं छातीचा चौथा आपण असं मार्किंग केलेलं आहे ना त्याच्यावरती पाती एक पिन आहे ना ती पिन लावून घ्यायची आणि मग ब्लाऊज उलटा सुईचा करून पाहू शकता. मोंड्यातले जॉईंट आपले बरोबर आहेत की खालीवर आहेत तर थोडेफार जरी इकडे तिकडे असेल तर मग काय करायचं आहे पिन काढून असं ताणून घ्या थोडंसं आणि मग एकसारखे येतील का नाही ते परत चेक करून घ्या. जसं एका साईडला केलं आहे तसं दुसऱ्या साईडला करायचं. पण दुसऱ्या साईडला काय आपली हुकची पट्टी आहे ना ती हुकची पट्टीच्या एकदम सेंटर पासून म्हणजे एकदम पहिल्यापासून
मार्किंग करायचं आहे पहा. आपल्याला छातीचा चौथा टाकायचा आहे, कंबरचा चौथा टाकायचा आहे आणि बाहीचं मार्किंग करायचं. जे काही आपलं दंडघेर आहे त्याचा अर्ध करायचं आणि मग ते बाहीवर टाकायचं आहे. इकडं पण सरळ तसंच रेषा आखून घ्या. जशी आपण तिकडच्या साईडला पिन लावली आहे तशीच इकडच्या साईडला पण पिन लावून घ्या. जेणेकरून काय होतं पहा, तुम्ही प्रत्येक बऱ्यांचं हेच म्हणणं असतं मोंड्यातले जॉईंट का बरं खाल्यावर होता. तर मग ही सगळ्यात सोपी एक आयडिया आहे पहा. तुम्ही ही वापरू शकता तुमच्या ब्लाऊज मध्ये फिटिंग करताना आणि मग असा ब्लाऊज सरळ करून फुकायचा. इथं पण एकदम सरळच आलेले आहेत, मोंड्यातले जॉईंट कुठंच खालवर झालेले नाही. जर तुम्हाला तसंच जमत असेल तर पिना लावायच्या पण तुम्ही शिलाई मारून घेऊ शकता पहा. आता काय केलेलं आहे मी पिन तशीच ठेवली, हळूहळू शिलाई मारत आलेली आहे. शिलाई मारून झाल्याच्या नंतर काय केलेलं आहे, तशी ती पिन काढून घेऊन खाली टीप मारून घेतलेली आहे पहा. तुम्हाला आता ब्लाऊज मी सरळ करून दाखवते कसा आलेला आहे आपल्या मोंढ्यातला जॉईंट. टीप तर एकदम सरळ आहे पण मोंढ्यातला जॉईंट पण एकदम एकावर एकच आलेले आहेत, कुठंच खालवर झालेले नाहीत. आता पहा, जशी एका साईडला आपण टीप मारून घेतली आहे तसंच काय करायचं आहे, दुसऱ्या साईडला टीप मारून घ्यायची आहे. पण तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल टीप मारायला तसं मारून घ्या. मी काय केलं आहे, थोडासा ब्लाऊज ज्या साईडने आपण मार्किंग केलेलं आहे त्याच साईडने ब्लाऊज करून घेतलेला आहे आणि मग त्याच्यावर शिलाई देऊन घेत आहे पहा. जशी आपण पहिल्या साईडला शिलाई देताना काय केली, ती पिन पर्यंत ठेवसर हळूहळू शिलाई मारली तशीच आता मारून घ्यायची आहे आणि नंतर ती पिन काढून घ्यायची आणि सरळ टीप मारून द्यायची पहा. याने काय होतं, तुमच्या ब्लाऊज मधले जॉईंट जे आहेत ना ते एकदम सरळ येतात पहा. इथे मी तुम्हाला दाखवलं आहे, एकदम सरळ असे जॉईंट आलेले आहेत आपले दोन्ही. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. चॅनलवर जर कोणी नवीन मैत्रिणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपले असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. साईडचे बी तुम्हाला दाखवते मी, साईडने पण ब्लाऊज एकदम बरोबर असा आलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्या मैत्रिणींचे मनापासून धन्यवाद.